नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव मधूच्या येण्याची वाट पाहत असतो. आता ज्यावेळी मधू तिथे येते त्यावेळी मधू ही फोनवर बोलत असते. आता मधूला पाहून राघव हा दारू पिण्याचं नाटक करतो. आता राघव दारू पीत स्वतःच बोलत असतो, मी खरंच खूप चुकीचं आहे. आता त्याचवेळी मधूचं लक्ष राघवजवळ जातो. आता राघव दारू पीत आहे हे पाहून मधूला तर धक्काच बसतो. मधू ही लगेच फोन ठेवते आणि राघवकडे येते आणि त्यानंतर मधू ही राघवला विचारते, राघव तू हे काय करत आहेस? राघव तू दारू पीत आहेस? तर राघव म्हणतो की हो, कारण मला स्वतःचीच लाज वाटत आहे. तर मधू ही राघवला विचारते, राघव लाज आणि कशासाठी? काय झाले राघव, बोल ना. तू जर काही बोलला नाहीस तर मला कसं समजणार आहे की तुला कशामुळे त्रास होत आहे? राघवा मधूला म्हणतो, मधू मला काय बोलू काहीच कळत नाही. आज जे काही होत आहे ते पाहून मला खरंच स्वतःची लाज वाटत आहे. तुला तर माहीतच आहे की मी किती इमानदार पोलीस ऑफिसर आहे. मी कधीही क्रिमिनलला सोडतही नाही, कधीही गुन्हेगारांची साथ देत नाही आणि गुन्हेगार असेल तर त्याला मी शिक्षा देतोच. परंतु आज एक गुन्हेगार माझ्या घरी राहत आहे. एका क्रिमिनलला मी आसरा दिला आहे. एवढंच नाही तर त्या क्रिमिनलसोबत मी लग्नही केलं आहे आणि म्हणूनच या सगळ्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटत आहे. आज तिच्या विरोधात माझ्याजवळ एकही पुरावा नाही. ती व्यक्ती, ती कृष्णा माझ्या घरच्यांना त्रास देत आहे तरीसुद्धा मी काही करू शकत नाही. माझ्या मैत्रिणीला ती त्रास देत आहे तरीसुद्धा मी काही करू शकत नाही, कारण माझ्याजवळ कुठलाही पुरावा नाही. परंतु ज्या दिवशी माझ्या हाती पुरावा येईल त्या दिवशी मात्र त्या कृष्णाला मी काही झालं तरी सोडणार नाही. मधू मला खरंच माफ कर. मधू आज मी तुझ्यामुळे वाचलो आहे, नाहीतर आत्तापर्यंत मला हेच वाटत असायचं हीच माझी सिंधू आहे, माझ्या आसपास कृष्णा म्हणून वावरणारी माझी सिंधू आहे. परंतु मधू आज तू माझे डोळे उघडलेस. आज तुझ्यामुळे हे सत्य समोर आलं आहे. जिच्यावर प्रेम करत होतो, जिला मी जीव लावण्याचा प्रयत्न केला, जिच्यासोबत मी लग्न केलं, ती माझी सिंधू नसून ती एक क्रिमिनल आहे आणि तिच्यासोबत माझं लग्न झालं आहे. तिने माझ्या सिंधूचा जीव घेतला आहे, तिने माझ्या सिंधूची मर्डर केली आहे. परंतु तिच्या विरोधात माझ्याजवळ कुठलाच पुरावा नाही. मधू मी काय करू मला काहीच कळत नाही. मधू खरंच मी तुझे आभार मानत आहे. अगं तू माझी एक बेस्ट फ्रेंड आहेस, होतीस आणि कायम राहणार आहेस. तुझ्या व्यतिरिक्त मला आधार देणारी व्यक्ती कोणीच नाही आहे. तुझा खरंच मला खूप मोठा आधार वाटत असतो. आता राघवचं हे बोलणं ऐकून मधूला खूप आनंद झालेला असतो. राघवने तर मधूला आपल्यावर विश्वास बसावा यासाठी हे सगळं काही नाटक केलेलं असतं, परंतु मधूला हे सगळं काही खरं वाटत असतं. आता मधूचा विश्वास पटावा यासाठी राघवा मधूचा हात हातात घेतो आणि मधूला म्हणतो, मधू अगं तू माझी नेहमीच साथ दिलीस, नेहमीच माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिलीस, कधीही माझ्याजवळ पाठ फिरवली नाहीस. अगदी काहीही झालं तरीसुद्धा तू माझी बाजू घेत होतीस. परंतु मी काय केलं? त्या बदल्यात मी तुला काय दिलं? प्रत्येक वेळी अपमान, प्रत्येक वेळी तुझा रागराग केला, कधी तुला घराबाहेर काढण्याचाही प्रयत्न केला आणि याच गोष्टीचा मधू मला खरंच खूप त्रास होत आहे. असं म्हणत आता राघव दारू पिण्यासाठी घेतो. तर आता मधू ही राघवला थांबवते आणि राघवला म्हणते, राघव तू हे काय करत आहेस? आता राघवा मधूला म्हणतो, मधू मला थांबवू नकोस. खरंच माझ्या हातून खूप चूक झाली आहे आणि या सगळ्याचाच मला पश्चाताप होत आहे. परंतु मधू मी आज तुला सांगत आहे, आज यापुढे कधीही मी तुझा अपमान करणार नाही. मी तुला प्रॉमिस करत आहे, मी तुला कधीही हर्ट करणार नाही, या घराबाहेर कधीही काढणार नाही. कारण मधू माझ्या डोक्यामध्ये पुढे काय करायला हवं याचं चित्र अगदी स्पष्ट झालं आहे. मधू यापुढे मी तुला कधीही हर्ट करणार नाही, कधीही तुझा अपमान करणार नाही, नेहमीच मी तुझी काळजी घेईन. असं म्हणत राघव आता मधूला मिठी मारतो. आता मात्र मधूला काहीच कळत नसतं, राघवने हे सगळं काही नाटक केलेलं असतं. तर त्यानंतर मधू ही राघवला बाजूला करते आणि राघवला म्हणते, राघव हे चुकीचं आहे. राघव तुझं लग्न झालं आहे. राघव म्हणतो, लग्न त्याला काही अर्थ आहे का? मी तर एका क्रिमिनलसोबत लग्न केलं आहे. आणि मधू तुला तर माहीतच आहे हे लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं आहे, कुठल्या कारणासाठी झालं आहे आणि काय काय घडलं आहे हे सगळं काही मधू तुला माहीत आहे. तरीसुद्धा मधू तू असं कसं बोलू शकतेस? तर मधू ही राघवला म्हणते, राघव तुझ्या दृष्टीने हे जरी चुकीचं असलं तरीसुद्धा हे सगळं काही रिअल आहेच ना. तुझ्या कृष्णासोबत लग्न झालं आहे. राघव मला माहीत आहे, परंतु मला खरंच खूप भीती वाटत आहे की पुन्हा तू मला सोडून गेलास तर, पुन्हा जर तू पहिल्यासारखा वागलास तर. राघव हे प्रेम फक्त तितक्यापुरतंच असेल तर.
नाही, त्यामुळे या सगळ्यामध्ये मला पडायचंच नाही असं म्हणत आता मधू तिथून निघून जात असते. आता राघव मधूची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आणि मधूला म्हणतो, नाही मधू, असं काहीही होणार नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. परंतु आता मधू काही न बोलता तिथून निघून जाते. तर राघव मनाशीच म्हणतो, मधू, पहिल्याप्रमाणे आत्तासुद्धा तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल, तुला माझं प्रेम मान्य करावंच लागेल. कारण मधू, आता ती वेळ आली आहे. प्रत्येकाच्या पापाचा घडा हा भरतच असतो आणि तुझ्याही पापांचा घडा आता भरत आला आहे आणि लवकरच सगळं काही सर्वांच्या समोर येणार आहे असं म्हणत आता राघव हा मधूविषयी राग व्यक्त करत असतो. तर दुसरीकडे मधू ही राघवकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, राघव, एक गोष्ट तरी आज मला क्लिअर झाली आहे की तुझ्या मनात अजूनही कुठेतरी माझ्याविषयी फिलिंग्स आहेत. सिंधू, घरातील सर्वांना तुझ्या विरोधात तर मी केलंच आहे, आता काही दिवसातच राघवलाही मी तुझ्या विरोधात करणार आहे. आता सिंधू, नाही जर या घरातील प्रत्येकाला तुझ्या विरोधात केलं तर नाव नाही लावणार मधू. आता सिंधू, तुला धडा शिकवण्यासाठी आणि तुला घराबाहेर काढण्यासाठी मी काय काय करते ते तू बघच असं म्हणत आता मधूही सिंधूच्या विरोधात प्लॅन करण्यासाठी सुरुवात करते. तर दुसरीकडे सिंधू ही विचार करत असते की नक्की काय घडलं असावं. आता त्याचवेळी राघव तिथे येतो. आता राघवला पाहून सिंधू ही राघवला विचारते, राघव, अहो नक्की तिथे काय घडलं आहे? काय म्हणाली मधू? मधूने तुमच्यावर विश्वास ठेवला का? तुम्ही जे काही नाटक केलं होतं ते सगळं काही मधूला खरं वाटलं का? तिच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम तिने व्यक्त केलं का? ती तुम्हाला आय लव्ह यू म्हणाली का? तर आता राघवा सिंधूला शांत करतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू, अगं तू अशी एकमेव व्यक्ती आहेस. तर आता सिंधू ही राघवला विचारते, काय म्हणजे राघव, काय म्हणायचं आहे तुम्हाला? आता राघवा सिंधूला म्हणतो, हो ना, अगं तू या जगातील अशी एकमेव व्यक्ती आहेस जिला वाटत आहे की दुसऱ्या मुलीने आपल्या नवऱ्याला आय लव्ह यू म्हणावं. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव, मी तुम्हाला काही खरं प्रेम करायला सांगितलं नाही. मी हे जे काही करत आहे ते आपल्या मुलांसाठी करत आहे आणि आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठीच करत आहे. आता सिंधूची आपल्या मुलांसाठी असणारी तडफड पाहून राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू, खरंच मला तुझा अभिमान वाटत आहे. आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव, माझा कौतुक सोहळा नंतर, परंतु अगोदर मला सांगा नक्की बाहेर काय घडलं आहे? तर आता राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू, अगं ती सहजासहजी या सगळ्याला तयार होईल का? ती हे सगळं काही मान्य करेल का? तर सिंधू ही राघवला विचारते, राघव म्हणजे? तर राघव हा सिंधूला म्हणतो, सिंधू, मी तिला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला. आपलं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं आहे आणि आता काय परिस्थिती आहे या सगळ्याची मी तिला जाणीव करून दिली असं म्हणत राघव घडलेला सर्व प्रकार सिंधूला सांगू लागतो. राघवने ज्या प्रकारे मधूला कन्व्हिन्स केलेलं असतं ते सगळं काही तो सिंधूला सांगत असतो. परंतु मधू काही ऐकून न घेताच तिथून निघून गेलेली असते. हे सगळं काही समजताच सिंधूला खूप वाईट वाटतं. आता सिंधूची ती अवस्था पाहून राघवा सिंधूला समजावत म्हणतो, सिंधू, अजिबात काळजी करू नकोस. आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे आणि या सगळ्यावर मार्ग नक्कीच सापडणार आहे. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव, मार्ग हा सापडायलाच हवा, कारण मी जास्त दिवस माझ्या सावीपासून दूर नाही राहू शकत. राघव, आज सावी माझ्या समोर आहे तरीसुद्धा मी माझ्या सावीला भेटू शकत नाही, माझ्या मुलीला भेटू शकत नाही. याचं मला किती वाईट वाटत आहे आणि माझी काय अवस्था होत आहे हे कोणीच समजू शकत नाही. राघव म्हणतो, मी समजू शकतो, मला माहीत आहे. अगं सिंधू, ज्याप्रमाणे तू त्या सावीची आई आहेस त्याचप्रमाणे मी तिचा बाप आहे, त्यामुळे मलासुद्धा कळत आहे. आता सिंधू ही राघवला म्हणते, हो राघव, मला मान्य आहे. परंतु राघव, आज तुम्ही सावीला कधीही भेटू शकता, तिच्यासोबत जाऊन बोलू शकता, तिची काळजी घेऊ शकता. परंतु माझ्या बाबतीत तसं नाही आहे राघव. राघव, मी एक चांगली डॉक्टर आहे, तरीसुद्धा आज माझ्या मुलीची ही अवस्था आहे आणि ही अवस्था असतानासुद्धा मी माझ्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही, तिच्यावर उपचार करू शकत नाही. या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटत आहे, खरं तर अपराधी वाटत आहे राघव. राघव, माझी खरंच खूप तडफड होत आहे. आता सिंधूची ती अवस्था पाहत राघव हा सिंधूला सावरतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू, काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघांनी मिळून या सगळ्यावर मार्ग काढायचा आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. मी आणि तू एकत्र असताना आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. आपण जे काही करत आहोत ते आपल्या मुलांसाठी करत आहोत आणि सिंधू, एकदा का सत्य बाहेर आलं की ते कोणीही लपवू शकत नाही आणि घरातील सर्वजण तुला समजून घेतीलच. सत्य बाहेर आल्यानंतर ते सत्य अगदी लख्ख सूर्यप्रकाशासारखं असतं, त्यामुळे सर्वांना त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस, आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. तर आता सिंधू ही राघवला मिठी मारते आणि राघवला म्हणते, राघव, सावीपासून दूर राहणं मला शक्य नाही आहे राघव.
राघव म्हणतो, सिंधू, माझी आणि तुझी अवस्था काही वेगळी नाही. अगं, तुला ज्याप्रमाणे सावीची काळजी आहे त्याप्रमाणे मलाही सावीची काळजी आहे. खरं तर मला एका गोष्टीचं वाईट वाटत आहे. माझी बायको माझ्यासमोर असतानासुद्धा आणि माझी सिंधू माझ्यासोबत असतानासुद्धा मला तिच्यासोबत परक्यासारखं वागावं लागत आहे, परक्यासारखं राहावं लागत आहे. खरंच मला खूप वाईट वाटत आहे. आता या सगळ्यातून आपल्याला मार्ग शोधावाच लागेल, असं म्हणत आता सिंधू आणि राघव एकमेकांना सावरत असतात. तर दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं, राजश्रीताईंनी सावीसाठी मोदक बनवलेले असतात. आता राजश्रीताई सावीसाठी मोदक घेऊन जात असतात. त्याचवेळी तिथे मधू येते आणि राजश्रीताईंना विचारते, आई, हे मोदक तुम्ही कशासाठी बनवले आहात आणि कुठे जात आहात तुम्ही? तर आता राजश्रीताई म्हणतात, हे मोदक मी सावीसाठी बनवले आहेत, कारण मला सिंधू म्हणाली होती सावीला गणेशोत्सव खूप आवडतात आणि या दिवसांमध्ये ती खूप मजा करते आणि गणपतीच्या प्रत्येक तयारीमध्ये अगदी आनंदाने सहभागी होते. परंतु आज माझी सावी अशी निपचिप पडून आहे आणि आज तर विसर्जनाचा दिवस आहे आणि म्हणूनच म्हटलं की सावीसाठी मोदक बनवावेत. तिला आवडतात ना, म्हणूनच आज मी खास तिच्यासाठी मोदक बनवले आहेत. कदाचित आज हे मोदक खाल्ल्यानंतर तरी तिच्या आरोग्यामध्ये, तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल असंच मला वाटत आहे. माझी सावी लवकरात लवकर बरी व्हावी आणि पूर्वीसारखी व्हावी असंच मला वाटत आहे, असं म्हणत आता राजश्रीताई गणपती बाप्पाला प्रार्थना करत म्हणतात, बाप्पा, माझ्या सावीला लवकरात लवकर बरं कर. तिला लवकरात लवकर शुद्ध येऊ देत. माझ्या सावीची ती अवस्था मी नाही पाहू शकत. तिला अगदी पूर्वीसारखं हसतं खेळतं कर. माझ्या सावीला लवकरच बरं कर, असं म्हणत राजश्रीताई खूप रडत असतात. आता मधू ही राजश्रीताईंना सावरत असते. तर राजश्रीताई म्हणतात, मधू, तुला तर माहीतच आहे ना, अगं सावी आत्तापर्यंत आमच्यापासून दूर होती. खरं तर आत्तापर्यंत ती सिंधूजवळच होती. आतापर्यंत तिला कधीही बापाचं प्रेम मिळालं नाही आणि आता तर माझी पोरकी आईच्या प्रेमासाठीही मुकली आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की सावी लवकरात लवकर शुद्धीवर यावी आणि राघव आणि तिच्यातील नातं अगदी घट्ट व्हावं, अगदी पूर्वीसारखी ती हसती खेळती व्हावी आणि या जगातील प्रत्येक सुख माझ्या सावीला मिळत जावं. मी बाप्पाजवळ रोज हीच प्रार्थना करत असते की माझ्या सावीला लवकरात लवकर शुद्धीवर आण आणि माझ्या सावीला अगदी हसतं खेळतं कर. खरंच मला खूप वाईट वाटत आहे. तर आता मधू ही नाटक करत म्हणते, हो ना आई, मी सुद्धा गणपती बाप्पांजवळ हीच प्रार्थना करत आहे की सावीला लवकरात लवकर बरं वाटून दे, ती अगदी पूर्वीसारखी होऊन देत. माझीही तीच गणपती बाप्पांजवळ प्रार्थना आहे. आई, तुम्ही काळजी करू नका, आपल्या सावीला काहीही होणार नाही. आपली सावी लवकरात लवकर बरी होणार याची मला पूर्ण खात्री आहे. तर मधू ही सावीची काळजी असल्याचं नाटक करत असते, परंतु राजश्रीताईंना मधूचे ते नाटक खरं वाटत असतं. आता राजश्रीताई मधूचं कौतुक करत म्हणतात, खरंच राणी, मला तुझा अभिमान वाटत आहे आणि तुझं कौतुकही वाटत आहे. अगं, तू सावीची किती काळजी करतेस. सावी लवकरात लवकर बरी व्हावी ज्यासाठी तू अगदी मनापासून प्रयत्न करत आहेस, ते पाहून खरंच मला खूप तुझा अभिमान वाटतो. तर आता मधू नाटक करत म्हणते, आई, अहो, त्यामध्ये अभिमान वाटण्यासारखं काय आणि कौतुक करण्यासारखं काय आहे. सावी तर आपली आहे, मग आपल्या सावीला बरं करणं हे माझंही कर्तव्य आहेच ना आणि त्यासाठीच तर मी प्रयत्न करत आहे, असं म्हणत आता मधू ही मनाशीच म्हणते, काळजी तर घ्यावीच लागणार आहे, परंतु सावी शुद्धीवर येणार नाही याची. कारण सावी जर शुद्धीवर आली तर माझं सत्य सर्वांसमोर येणार आहे आणि काही झालं तरी मला माझं सत्य लपवून ठेवण्यासाठी सावीला असंच निपचिप पडलेलं पाहावं लागणार आहे. खरं तर तिला तसंच ठेवावं लागणार आहे आणि त्यासाठीच मला प्रयत्न करावे लागणार आहेत. तर इकडे राजश्रीताई आता सावीसाठी मोदक आणि तिची औषधं घेऊन जात असतात. तर मधू विचारते, आई, अहो, तुम्ही हे काय करत आहात. राजश्रीताई म्हणतात, अगं, सावीच्या जेवणाची आणि तिच्या औषधांची वेळ झाली आहे ना आणि म्हणूनच तिच्यासाठी औषधं आणि मोदक घेऊन जात आहे. तर आता मधू म्हणते, परंतु आई, अहो, हे मी करेनच ना, तुम्ही काय एवढी दगदग करत आहात. आणि तसंही आता तुम्हाला गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी तर करायचीच असेल ना, मग तुम्ही एवढी दगदग नका करू. मी घेईन ना सावीची काळजी. तुम्ही द्या ते मोदक आणि औषधं, अगदी वेळेवर मी तिला देईन. तर आता राजश्रीताई मधूवर विश्वास ठेवतात आणि ते मोदकाचं ताट आता मधूच्या हातात देतात. आता तर मधू खूप खुश होते. दुसरीकडे पाहायला मिळतं, राघवा ऑफिसचं काम करत असतो. आता त्याचवेळी तिथे सिंधू येते आणि राघवला विचारते, राघव, मी काय म्हणते की आता सर्वजण विसर्जनाच्या तयारीमध्ये असतील, त्या सगळ्या घाईमध्ये असतील, मग त्याचवेळी मी थोडा वेळ माझ्या सावीसोबत घालवू का. आता सिंधूची ती सावीबद्दल असणारी ओढ पाहून राघवा सिंधूला म्हणतो, हो चालेल, परंतु सिंधू स्वतःची काळजी घे, कोणी तिथे येणार नाही ना यावर नक्कीच लक्ष ठेव. तर सिंधू म्हणते की हो राघव, तुम्ही काळजी करू नका.
आता राघवने स्वतः सिंधूला सावीला भेटण्याची परवानगी दिल्यामुळे सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही सावीला भेटण्यासाठी जाते, तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण एकत्र येतात. आज गणपती बाप्पांचं विसर्जन असतं आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या विसर्जना अगोदर गणपती बाप्पांची आरती करायला घेतात. आता सर्वजण आरती करत असतात, तर इकडे मधू ही सावीसाठी मोदक आणि तिची औषधं घेऊन आलेली असते. आता सावीसाठी ती औषधं आणि मोदक घेऊन येते, परंतु सावी काही अजूनही शुद्धीवर आलेली नसते. सावी तर शुद्धीवर आलेली नसते, परंतु मधूच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो. आता मधू ही सावीची ती अवस्था पाहून खूप खुश होते आणि सावीच्या रूममध्ये असते. तर दुसरीकडे सिंधू ही सावीला भेटण्यासाठी तिच्या रूमच्या तिथे आलेली असते, परंतु ज्यावेळी ती मधूला तिथे पाहते त्यावेळी मात्र सिंधू तिथे लपून हे सगळं काही पाहत असते. तर आता मधू ही सावीला म्हणते, सावी अगं तुला बरं वाटावं ही घरातील प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु काय करणार, माझी तशी इच्छा नाही ना. कारण तू जर बरी झालीस तर मला काही ह्या घरामध्ये तू ठेवणार नाहीस आणि माझं सत्य सर्वांसमोर येणार आहे, त्यामुळे मी तुला कधीही बरं होऊ देणार नाही. अगं तू बरं होणं हे माझ्या फायद्यासाठी असूच शकत नाही. मग सावी मलाही माझा फायदा पाहावा लागणारच ना. मग त्यासाठी तू कधीही बरी होऊ नयेस यासाठीच तर मला प्रयत्न करावे लागणार आहेत. सावी आता तू जशी निपचीप पडून आहेस तशीच निपचीप पडून राहावीस असंच मला वाटत आहे. खरं तर त्यासाठीच तर मी प्रयत्न करणार आहे. आता हे सगळं काही सिंधूने ऐकलेलं असतं. आता मधूचं कपटी कारस्थान सिंधूच्या लक्षात येतं. सिंधूला तर धक्काच बसतो. आता सिंधू ही मनाशीच म्हणते, मधू तुझ्या एवढी कपटी आणि कारस्थानी बाई आणि एखाद्या लहान मुलाच्या जीवाशी खेळणारी बाई मी कधीही आयुष्यात पाहिली नाही. परंतु काही झालं तरी मी तुझ्या प्रयत्नांना यश येऊ देणार नाही. तर आता मात्र सिंधूला मधूचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण एकत्र मिळून गणपती बाप्पांची आरती करत असतात. आता त्याच संधीचा फायदा घेत मधू ही ते मोदक वाहत म्हणू लागते, सॉरी सावी हे तुझ्यासाठी नाहीच आहेत असं म्हणत आता मधू ते मोदकही संपवते. आता हे सर्व काही दृश्य सिंधूने पाहिलेलं असतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर सिंधूला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे सर्वजण गणपती बाप्पांच्या आरतीमध्ये मग्न असतात. आता त्याच संधीचा फायदा घेत मधूने आपलंही काम पूर्ण केलेलं असतं. आता मधूने मोदक तर संपवलेले असतात, परंतु औषधांचं काय, तर मधूने आता सावीला औषधं न देता ती औषधांची बॉटल आणि त्या गोळ्या सर्व डस्टबिनमध्ये टाकलेल्या असतात. आता हे सगळं काही सिंधूने पाहिलेलं असतं. आता सिंधूला तर मधूचा खूप राग आलेला असतो. दुसरीकडे मधू ही सावीला हॅव अ नाईस डे सावी असं म्हणते आणि तिथून निघून जाते. आता सगळं काही मधूने संपवलेलं असतं. तर इकडे ज्यावेळी मधू निघून जाते त्यावेळी मात्र सावीला त्रास व्हायला लागतो, कारण तिला जेवणही मिळालेलं नसतं ना तिची औषधं. आता हे सगळं काही सिंधू पाहते आणि सिंधू पाहते तर सावीला खूप त्रास होत असतो. आता सावीला होणारा त्रास पाहून सिंधू ही धावतच सावीकडे येते. आता सावीची ती अवस्था पाहून सिंधू ही घाबरून गेलेली असते. सिंधू ही सावीला सावरण्याचा प्रयत्न करते. ती सावीला विचारू लागते, सावी बाळा काय झालंय, तुला कशाचा त्रास होत आहे. परंतु सावी मात्र काहीच बोलत नसते. सावी अजूनही शुद्धीवर आलेली नसते. तिला बेशुद्ध अवस्थेमध्येच खूप त्रास होऊ लागतो. दुसरीकडे पाहायला मिळतं मात्र घरातील कोणालाही सावीला होणाऱ्या त्रासाबद्दल काहीच माहीत नसतं, कारण सर्वजण गणपती बाप्पांच्या विसर्जनामध्ये बिझी असतात. आता सर्वजण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पांना घराबाहेर घेऊन येतात. तर ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचं विसर्जन चालू असतं. आता राघव आणि घरातील सर्वजण ढोल ताशांच्या तालावर नाचत असतात. तर इकडे सिंधू मात्र सावीची काळजी करत असते. आता सिंधू ही सावीचे डोळे चेक करते, तिची नाडी चेक करते आणि त्यानंतर मात्र सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधू ही सावीला म्हणते, सावी तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत, तुझी आई तुझ्यासोबत आहे, मी आलेच हा सावी असं म्हणत आता सिंधू ही सावीसाठी काहीतरी आणण्यासाठी तिथून निघून जाते. परंतु सावीची इथे अवस्था खूप वाईट झालेली असते. सावीला खूप त्रास होत असतो. सावीचा त्रास हा वाढत चाललेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंधू ही राघवला म्हणते, राघव मला ना तुमच्या मैत्रिणीला धडा तर शिकवायचाच आहे, कारण आता ती स्वतःला जास्त शहाणी समजायला लागली आहे ना. ज्याप्रमाणे शेरात सव्वा शेर असतं त्याचप्रमाणे आता तर मी तिला पुरून उरणार आहे. आता तर मी तिला धडा शिकवणारच. राघवा सिंधूची साथ देत सिंधूला म्हणतो, तू काही करू शकतेस, तुला ज्या पद्धतीने तिला धडा शिकवायचा आहे त्या पद्धतीने तू तिला धडा शिकवू शकतेस. आता राघवचाही सिंधूला पाठिंबा असतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मधू आणि सिंधूचा एकमेकांना धक्का लागतो. आता ज्यावेळी त्या दोघींचा एकमेकींना धक्का लागतो त्यावेळी मधू ही सिंधूला म्हणते, तुला काय वाटलं आज तू सुटलीस म्हणून तू नेहमीच सुटणार आहेस का? तू कधीही वाचू शकत नाही आणि मी तुला या सगळ्यातून बाहेर कधीही पडू देणार नाही. तर आता सिंधू ही मधूला प्रत्युत्तर करत म्हणते, मधुताई एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सत्य बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी माझ्या घरच्यांच्या विरोधात जावं लागलं, आपल्या माणसांच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल. आणि अजून काही तुम्हाला हवं आहे का उत्तर, की अजून काही तुम्हाला बोलायचं आहे? असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जात असते. परंतु सिंधूच्या नकळतच मधूने आता सिंधूच्या तोंडाला रुमाल लावलेला असतो. आता त्यामुळे सिंधूला काहीच बोलता येत नाही. आता मधूने सिंधूला बेशुद्ध केलेलं असतं. आता नक्की हे सगळं काही राघवला कळेल का? या सगळ्यातून राघव सिंधूला वाचू शकेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.